शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान जाचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ। सांडोनी राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, त्या कैसे समाधान लोलंगत असे। असा जो आनंदघन श्रीराम आहे, म्हणजे जो सद्घन आहे, चितघन आहे आणि आनंदघन आहे। या ओळीमध्ये फक्त आनंदघनाचा उल्लेख आहे, पण परमार्थशास्त्राची एक पद्धत असते की तीन गोष्टी एका ठिकाणी जेव्हा राहतात आणि त्यातल्या एकाच गोष्टीचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा बाकीच्या दोन गोष्टी तिथे सांगितल्या नसल्या तरीसुद्धा त्या स्वीकाराव्या लागतात। आणि हे शास्त्र समजून घ्यायच्या ज्या काही गोष्टी असतात त्यातली एक गोष्ट आहे। सांगताना फक्त आनंदघन एकच पद आहे, पण परवा आपण पाहिलं होतं की आत्मा सद्घन आहे, चितघन आहे आणि आनंदघन आहे। आणि असा आनंदघन आत्मा जो आहे तो सांडून म्हणजे त्याचा विचार न करता, त्याच्या अनुसंधानात न राहता, म्हणजे त्याच्या नादात न राहता, जरा नाद शब्द चांगला कळतो आपल्याला, टी व्हीच्या सिरियलचा नाद असतो। मी तुम्हाला काल आश्वासन दिलं होतं रोज एकदा तरी उल्लेख करणार आहे म्हणून। आता अनुसंधान, नाद असे ससेच अर्थ जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत, फक्त शास्त्रीय शब्द अनुसंधान आहे आणि आपला दैनंदिन व्यवहारातला शब्द नाद असा आहे। म्हणजे स्वानंदघन असा जो श्रीराम आहे त्या श्रीरामाचा नाद सोडून जो विषयांच्या चिंतनामध्ये रमतो, विषयाचं चिंतन करतो, त्या कसं काय समाधान मिळणार आहे कोणाला? जो विषयाशी लोलंगत आहे अशाला। लोलंगत शब्दाचा अर्थ आसक्त आहे, दयीन झालेला आहे। लोलंगत शब्दामध्ये समर्थांचा फार लाडका शब्द आहे तो, आणि लोलंगतीमध्ये दैन्य आहे। दैन्य शब्दाचा अर्थ काय? काही माणसं असतात की श्रीमंत असतात तरी दीन असतात। आपलं काय करतो, हे दोन शब्द दीन आणि दरिद्री एकत्र शब्द वापरतो आपण। जो दीन असतो तो दरिद्री असतो, दरिद्री असतो तो दीन असतो, असे एकत्र शब्द वापरल्याचा तो परिणाम आहे। पण असं नाही आहे, श्रीमंतही दीन असू शकतात। म्हणजे कसं, समजा अगदी कोट्याधीश आहे, घरामध्ये कोणीच नाही आहे, एकटाच असेल, कोणी लक्ष देत नाही, नोकर ठेवलेले काम नीट करत नाहीत, तर अशा वेळेला जे त्याला येत निर्माण होतं त्याला दैन्य असं म्हणतात। कोणीतरी कधीतरी येईल का, कोणीतरी मदत करेल का, पैसे भरपूर आहेत तरीसुद्धा अशी परिस्थिती जो आहे ते त्याला दैन्य असं म्हणतात, त्याला दीन झाला असं म्हणतात। तेव्हा आनंदघन जो श्रीराम आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्याऐवजी विषयांसाठी दैन्य पत्करायचं, विषयांचं लोलंगत व्हायचं। असा जो कोणी असेल त्याला समाधान कसं मिळेल? त्या कैसे समाधान लोलंगत असे। लोलंगत शब्द आपण अर्थ पाहिला, जो दीन झालेला आहे त्यासाठी त्याच्या अखंड आसक्तीत राहणारा, त्याच्यामध्ये दीन राहणारा, त्या चिंतनात राहणारा, नादात राहणारा, असं कोणीच असतो त्याला लोलंगत म्हणतात। समाधान शब्दाचा अर्थ समाधान म्हणजे काय? तुम्ही म्हणाल समाधान शब्द काय समजून सांगण्यासारखा होतात? आम्हाला नेहमी समाधान असतं, खरंच असतं का हो? सारखा प्रश्न विचारला होता। अंतःकरणतेच्या सम्यक आधानाला समाधान असं म्हणतात। आता एक शास्त्रीय परिभाषा आहे, आपलं जे मन आहे त्या मनाचं जे सम्यक आधान असतं, असं सम्यक आधान साधलं म्हणजे एके ठिकाणी ते मन सारखं गुंतून राहिलं, एके ठिकाणी नादात राहिलं, एका ठिकाणी स्थिर झालं की त्याला समाधान असं म्हणतात। समाधान शब्दाचा हा अर्थ आहे। मला 1 लाख रुपये मिळाले आणि समाधान झालं अशातलं समाधान ते नाही, ते समाधान वेगळं, हे समाधान वेगळं।
व्यावहारिक समाधान जे आहे ते आत्ता मी सांगितलं तसं आहे. आणि पारमार्थिक समाधान जे आहे, आपलं जे अंतःकरण असतं म्हणजे मन असतं, ते एके ठिकाणी जे स्थिर होतं, त्या स्थिर झालेल्या अंतःकरणाला समाधानात असलेलं अंतःकरणाचं म्हणतात. आता काही शब्द असतात स्पेसिफिक त्या शास्त्रातले, त्या शास्त्रातल्या शब्दानुसार हा अर्थ आपल्यासमोर आहे. तया कैसे समाधान लोलंगत असे समजून घ्या. आता एक एक गोष्ट थोडा कालचा धागा आज पकडूया, की जोपर्यंत तिन्ही अहंकार आपल्या ठिकाणी आहेत, म्हणजे तिन्ही अहंकारांच्या नादात आपण आहोत, तोपर्यंत आनंदघन श्रीरामाच्या नादात राहणं शक्य नाही. आता तो जोडून घ्यायचा धागा. समजा मी देहाच्या अहंतेच्या नादात आहे, बुद्धीच्या अहंतेच्या नादात आहे आणि परिस्थितीच्या अहंतेच्या नादात आहे. असं जर मी सतत दिवसभर त्या नादात त्या वेळेला राहिलो, तर श्रीरामाचा जो नाद आहे त्या नादामध्ये राहायला आपल्याला वेळच होत नाही. सतत विचार कसा, एक शरीराचा तरी विचार, बुद्धीचा तरी विचार किंवा परिस्थितीचा विचार, तीनपैकी कोणत्या विचारामध्ये जेव्हा सातत्याने आपण राहतो, त्यावेळेला ज्याचा विचार केला पाहिजे त्याचा विचार केला जात नाही. थोडं तर्काचा वापर करूया. समजा शरीराचा मी विचार केला, कितीही विचार केला, तरीसुद्धा त्या शरीरात काही बदल होणं शक्य आहे का हो? विचार करून काही अधिक फायदा होतो का, न करून काही तोटा होतो का? दोन्ही विचार करूया. शेवटी कसं आहे, लॉजिकचा आपण नेहमी आधार घ्यावा लागतो. आणि लॉजिक जे असतं, तर्कशास्त्र ज्याला म्हणतात, ते तर्कशास्त्र जीवनाच्या अनुभवाशी सुसंगत असावं लागतं. आणि अशा जीवनातल्या अनुभवाशी सुसंगत तर्कशास्त्र वापरलं तर आपली समजूत बसायला मदत होते. म्हणून एक तर्क आपण वापरतोय आत्ता. समजा मी शरीराचा विचार केला, मी उंच आहे की नाही हो? आता काय तुम्हाला होय म्हणणं भागच आहे. आता मी उंच आहे असा कितीही जरी विचार केला तरी माझी उंची काही 1 सेंटीमीटरने सुद्धा वाढणार नाही आहे. आणि समजा नाही विचार केला तरी जराही कमी होणार नाही आहे. मग विचार करून मला काय मिळालं? त्यासंबंधी चिंतन करून, त्याचा अभिमान धरून, त्याचा अहंकार धरून मला विशेष काय मिळालं? हा सामान्य तर्क आहे. आणि हा तर्क जर आपण वापरला तर त्या उंचीचा अहंकार धरण्यात काय अर्थ नसतो. उलट त्या अहंतेचा परिणाम असा होतो की जिथे अहंता धरली पाहिजे तिथे अहंता धरायला आपल्याला सवड होत नाही. मी बुटका आहे काय, आता तो बुटकेपणात वाढ कशी होणार आहे? थोडं काल सांगितलं होतं, काहीतरी त्यातले प्रयोग करता येतात, उंच टाचायचे वगैरे वगैरे, पण तरी ते वाढ होत नाही. ते बघणाऱ्याला लगेच कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे. कॉम्पेन्सेशन म्हणतात बरं का, भरपाई असते. गमतीशीर उदाहरण असतात. व ते टक्कल पडलेलं असतं, पूर्ण काही नसतं, तरीसुद्धा ते हे घालतात, काय म्हणतात त्याला, विग घालतात. सगळ्यांना माहिती आहे. आता ते तर्काने तपासून बघूया, ह्या तर्कात लावूया याला. आता जो विग वापरतो त्याला माहीत असतं इथे काही नाही आहे. जे त्याला पहिल्यापासून ओळखणारे त्यांनाही माहीत असतं इथे काही नाही आहे. आणि जे नवीनच पाहणारे असतात त्यांच्या दृष्टीने असलं काय नसलं काय, काय फरक पडतो? मग कोणासाठी घातला विग? घातला कोणासाठी? तर कंपनी जी असते तयार करणारी, त्या कंपनीच्या मालकाला फायदा व्हावा म्हणून याने वापरला, एवढा त्याचा अर्थ होतो. सांगायचं कारण एकच आहे, असे जे आपण भरपाई करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो, त्या भरपाई तर्कसंगत भरपाई नाही, ती अत्यंत तर्काशी विसंगत आहे. म्हणून या भानगडीतच न पडणं, जसं असेल तसं स्वीकारणं, जसं असेल तसं स्वीकारणं. शरीर जसं आहे तसं स्वीकारायचं. बुद्धी जशी आहे, अवघड आहे. तर लहान मुलं याचा नेमका उपयोग करतात बरं का. घरामध्ये गेल्यानंतर जो आई म्हणाली, बा तुम मार्क कसे मिळत नाहीत, कालच ऐकलं की नाही, जशी आहे तशी स्वीकार म्हणून. फार मुलं वस्ताद असतात या बाबतीत प्रयोग करण्यामध्ये. तर आहे तशी स्वीकारायची याचा अर्थ असा होतो की आत्ता तुमच्या आमच्या वयाला, की यात काही फारशी भर पडण्याची शक्यता नाही, त्या अजून फारसं काही अडत नाही, असं जे एक वय आहे त्या वयाला ती जशी आहे तशी स्वीकारावी. आणि त्याचा मी फार बुद्धिमान आहे किंवा मी निर्बुद्ध आहे अशा दोन्ही विचारात वेळ फुकट घालवू नये. तिसरी गोष्ट असते परिस्थिती आहे. परिस्थिती काही बदलायची शक्यता नसते. आपली जी आजची काही परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, जी काय असेल ती काय फारशी बदलत नसते. आणि जी बदलते तेव्हा आपल्या हातात असते असं नाही, आपल्या मनाप्रमाणे बदलते असंही नाही, काही होऊ शकतं. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी जशा आहेत तशा शांतपणे जर स्वीकारल्या तर आनंदघन श्रीरामाच्या अनुसंधानात राहणं, त्याच्या नादात राहणं हे शक्य होतं. आणि त्याच्या नादात राहायचं एकच कारण आहे की तो आनंदघन आहे, हे त्याचं कारण आहे. रामाच्या अनुसंधानात का राहायचं? तो दाशरथी जो राम आहे, हातात धनुष्य घेतलेला जो राम आहे, त्याच्या अनुसंधानात राहायचं. पण त्याच्या अनुसंधानात राहताना त्याचं खरं स्वरूप जो आहे ते आनंदघन आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे थोडं सगुण आणि निर्गुण हा दोन विषय आपल्यासमोर आहे. जो दाशरथी राम आहे, ज्याच्या हातात धनुष्य आहे, ते भाता आहे वगैरे वगैरे, हे जे वर्णन आपण नेहमी पाहतो आणि चित्र पाहतो, फोटो पाहतो, तो जो दाशरथी राम आहे तोच
निर्गुण राम आहे, तोच ब्रह्मरूप राम आहे, अशा तऱ्हेचा आतमध्ये निश्चय सतत बाळगणं आणि त्या निश्चयासह त्याच्याकडे पाहणं, हे झालं जमलं. ह्याचं कारण आहे, जो दाशरथी राम आहे तो काही असा आनंदघन राम आहे असं चरित्रावरून दिसत नाही. चरित्रावरून काय दिसतंय? रामायण वाचा. रामायण वाचल्यानंतर प्रत्येकाचा शोकाचं वर्णन आहे. लक्ष्मणाचा शोक, दशरथाचा शोक, कैकेयीचा शोक, श्रीरामाचा शोक, सगळ्यांचे शोकाने भरलेलं रामायण आहे. तर सगुणाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या आमच्यात आणि त्याच्यात काही फारसा फरक नाही आहे. उलट त्याच्या वाट्याला आल्या त्यातल्या कित्येक गोष्टी आमच्या वाट्याला येत नाहीत. जाऊ द्या, आता त्यांची पत्नीच पळवून नेली, मग आमचं तसं काय होतं आहे का हो? आमचं तसं काय होत नाही. तर त्यांना जी संकटं आली ती संकटं आम्हाला येत नाही आहेत. त्याच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही त्याच्यापेक्षा पुष्कळ बरे असं म्हणण्याची वेळ आहे. सांगायचा मुद्दा एकच आहे की असा जो दाशरथी राम आहे तो केवळ दाशरथी राम आहे असं नाही, तर सगुण आणि निर्गुण दोन्ही त्याच्यातच सामावलेलं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, असं आपल्याला पाठ असतं बरं का. ते आपलं खास वैशिष्ट्य आहे. पाठ करायला सोडायचं नाही आणि तसा निश्चय कधी टिकायचा नाही. आणि म्हणून मग पुढचा विचार आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पावेचे निर्धारे, सारा सारा विचारे संत संगे, की निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाची बाज सगुणाची शेज, सगळे पाठ असतात. अभंग ऐकलेले असतात, रेडिओवर अभंग ऐकतो, पण अभंग ऐकल्यानंतर आवाज किती गोड आहे हो, चालही फार सुंदर आहे, काव्याची रचनाही फार अप्रतिम आहे. हे सगळं झालं, पण म्हणजे काय आणि माझा त्याच्याशी संबंध काय, ते ऐकून मी त्याचं काय करायचं, एक फार मोठा प्रश्न असतो परमार्थामध्ये. हे मी वाचलं, त्याचं करायचं काय आहे? आम्हाला त्याचं काही करायचं नसतं, फक्त पारायण करायचं असतं. आणि असं जोपर्यंत आहे त्याचं काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मग त्याच्यातच लिहिलं आहे, झाले साधनाचे फळ, संसार झाल्याचं फळ, हे करायचं असतं त्याचं. आणि हे करेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं हे आपलं काम आहे. आपला विचार अशा दिशेने चालला आहे की जो दाशरथी राम आहे, जो सगुण राम आहे, तोच निर्गुण राम आहे. आणि असा जो निर्गुण राम आहे तो आनंदघन राम आहे. आणि असा जो आनंदघन राम आहे त्याच्या अनुसंधानात न राहता, त्याच्या नादात न राहता, जेव्हा आम्ही विषयांच्या चिंतनात राहतो किंवा अहंकाराच्या चिंतनात राहतो त्यावेळेला मला सुखरूप होण्याची शक्यता नाही. आता या ठिकाणी एक परमार्थाचं एक ध्येय जे आहे त्या ध्येयाचं घोषणा आहे. काय त्या ध्येयाची घोषणा बघू. पारमार्थिक ध्येय म्हणजे काय असतं? परमार्थामध्ये सुखरूप व्हायचं असतं पहिली गोष्ट, सुखरूप होऊन सुखाने जगायचं असतं. आणि सुखरूप होऊन सुखाने जगल्यानंतर त्याच सुखामध्ये शरीर आणि जग सोडून द्यायचं असतं. या पलीकडे परमार्थातून काहीही मिळवायचं नसतं. हे ज्याच्या लक्षात राहतं त्याच्या परमार्थाची वाटचाल अगदी बरोबर होते. आणि ज्याच्या लक्षात राहत नाही त्याची परमार्थाची सगळी वाटचाल वेडी वाकडी तिरकी कशी तरी होत राहते. म्हणून परमार्थाचे हे तीनच ध्येय आहेत, वास्तविक एकच आहे. ते आधी सुखरूप व्हायचं, आणि सुखरूप व्हायचा शब्दाचा अर्थ सुख म्हणजेच मी असा अनुभव घ्यायचा. सुखरूप होणं आणि सुखी होणं या दोन्हीमध्ये फरक आहे. मी जो सुखी होतो त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुखी होण्याचा उद्योग चालूच राहतो सातत्याने. आणि सुखी होता होता दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. ते खाला पण पाहिलं, द्वंद्वच आहे ते. म्हणून सुखी राहण्याचा उद्योग ज्याचा अखंड चालू आहे तो सुखरूप झालेला नाही आहे. आणि सुखी होण्याचा उद्योग ज्याचा थांबलेला आहे आणि जो सुखरूप झालेला आहे त्याला परमार्थ जमलेला आहे. आणि जो सुखरूप झालेला नाही त्याला परमार्थ जमलेला नाही. अगदी काळ्या दगडावरची रेग जशी असावी खडे बांधल्यासारखे असं आहे, नाही असंच आहे. म्हणून सुखरूप व्हायचं, सुखरूप झाल्यानंतर त्याच सुखामध्ये जगायचं आणि त्याच सुखामध्ये शरीर आणि जग सोडून द्यायचं. दोन्ही गोष्टी अवघड आहेत. सुखानं शरीर सोडणं आणि सुखाने जग सोडणं दोन्ही गोष्टी महाकठीण आहेत. आता इथे बसून सांगायला छान आहे आणि ऐकायलाही फार सुंदर आहे, पण फार बिकट गोष्ट आहे. याचं एकच कारण आहे आणि ते सातत्याने परमार्थात सांगावं लागतं. हे गेलो की मी जाणार अशी जोपर्यंत कल्पना आहे, शरीर गेलो की मी जाणार अशी जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत शरीर सोडावं असं वाटत नाही. आणि या शरीराने जगात जे कमावलेलं आहे, ह्या शरीराने जगामध्ये जे कमावून ठेवलेलं आहे तेही सोडावं लागतं. म्हणून जग सोडावं असं वाटत नाही, शरीर सोडावं असं वाटत नाही, जग सोडावं असं वाटत नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा बरं ते सोडावं तर लागतंच. ही मोठी पंचायत आहे, फार मोठा एक खेळ आहे हा. इथे बसलेले आहेत, आमचं असं ठरलेलं आहे वाटेल झालं तरी शरीर सोडणार नाही. त्यांचं असं ठरलेलं आहे वाटेल झालं तरी नेल्याशिवाय राहणार नाही. आता अवघडच आहे हा खेळ. ह्या खेळात जय कोणाचा होणार आहे समजून घ्यायच्या गोष्टी. हा जो खेळ आहे
समजा श्रीराम आहे माझ्यासमोर, इथे समर्थ आहेत, श्रीराम आणि समर्थ एकच आहेत. त्यांचं असं ठरलेलं आहे की नेल्याशिवाय सोडणार नाही. माझं असं ठरलेलं आहे वाटेल झालं तरी सोडणार नाही. हा खेळ आहे. खेळात जिंकणारे कोण आपल्याला माहीत आहे. मॅच फिक्सिंग आहे. हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये मॅच फिक्सिंग आहे. मॅच फिक्सिंग शब्दाचा अर्थ असा आहे की ते नेणारच आहेत, त्यांचं काम ते करणार आहेत. आता आमचं काय होतं मग, खेळून खेळून आम्ही हारतो आणि संत जे असतात ते न खेळता जिंकतात. फार मजेशीर गोष्ट आहे. संत न खेळता जिंकतात आणि आम्ही खेळून खेळून निकाल काय लागणार ते माहीत असून हरल्याशिवाय राहत नाही. आणि असं का संत जिंकतात, ते कसे जिंकतात, फार उत्कृष्ट सुंदर गोष्टी असतात परमार्थामध्ये. फार संत जिंकतात ते कसे जिंकतात ते रामाला म्हणतात, समर्थ रामाला म्हणतात, तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील. फार छान विचार आहे. तू माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील, शरीर नेशील, पंचभूतात्मक शरीर आहे ते नेशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू मी एकच आहोत. याला अद्वैत म्हणतात बरं. आता तू मी एकच आहोत म्हटल्यानंतर कोण कोणाला नेणार, तर कुणी कोणाला नेण्याची शक्यताच नाही आहे. हा जो विचार आपल्या मनात स्थिर असेल तर जाण्याची भीती वाटणार नाही. आणि जिथे जाण्याची भीती आहे तिथे बिघडलेलं आहे सगळं. मग परमार्थ त्याने केलाच नाही. जो मरणाला भीतो तो परमार्थात नापा झालेला आहे. असं हे जर बरोबर लक्षात आलं तर मग परमार्थात जो दुःख भोगतो, जीवनभर द्वंद्व भोगतो, त्याचा परमार्थात पराभव झालेला आहे. जो दुसऱ्याचा मत्सर करतो त्याचा परमार्थात पराभव झालेला आहे. असे काही क्रायटेरिया आहे. कोणी ती चांगलं केलेलं पाहवत नाही, कोणी मोठे झालेलं पाहवत नाही, आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक चांगलं केलेलं आवडत नाही. असं जेव्हा होतं त्यावेळेस त्याचा पराभव झालेला असं समजायला हरकत नाही. आता त्याची कारणं वेगळी आहेत, त्यात आता विचारत नाही. आता एकच विचार करायचा आहे की जो विषय चिंतन करतो श्रीराम सोडून, जो आनंद जाणारा आहे, विषय म्हणजे काय. आता सगळ्या एक एक शब्दाचे आपण आता हे करणार आहोत. विष धातू आहे त्याच्यामध्ये आणि विशुद्वती इति विषय हा म्हणजे जो मला जखडून टाकतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लावतो, त्याच्याशिवाय चैन पडून देत नाही, त्याला विषय असं म्हणतात. तुम्हाला मला परिचित विषय आहे, इतिहास, भूगोल, गणित वगैरे वगैरे ते आहेतच, ते बरोबर शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते विषय असतात. पण परमार्थात विषय शब्दाचा हा नेमका अर्थ आहे विशुन्वती विषय हा. तो जखडून टाकतो, बांधून टाकतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लावतो, त्याशिवाय चैन पडू देत नाही, असं जे काही असतं त्याला विषय म्हणतात. उदाहरणार्थ चहा हा काय आपला, जो एकादशीला सुद्धा चालतो. ते काही काही गोष्टी आश्चर्य करणाऱ्याच आहेत. वास्तविक एकादशी नावाचं व्रत भारतामध्ये 2-3 हजार वर्षापूर्वी चालू झालं आणि चहा ब्रिटिशांनी 2-300 वर्षापूर्वी आणला. मग 2-3 हजार वर्षापूर्वीचं जे व्रत आहे त्यातले जे पदार्थ आहेत चालणारे, त्यात चहा कसा टपकला जाऊन, त्याचं एकच कारण आहे, लागतो म्हणून चालतो. आता कळलं असेल. चहा विषय झाला आहे आणि चहा विषय झाला म्हणजे काय झालं, त्याशिवाय डोकं चढतं, चैन पडत नाही, काम सुचत नाही. असं जेव्हा होतं त्यावेळेस समजायचं चहा काय झालेला आहे, विषय झालेला आहे. घेतला तरी चालतो, न घेतला तरी चालतो, त्यावेळे काय आहे, चहा विषय नाही. मग सांडून राम आनंद घन जो करी विषय चिंतन. विषय त्रासदायक आहे का विषयाचं चिंतन त्रासदायक आहे, सगळे प्रश्नांची उत्तर असतात. असं आहे. विषय शब्दाचे 2 अर्थ आहेत. आत्ता मी सांगितलं जो की ज्याच्यावर अवलंबून राहायला लावतो तो विषय असं म्हणतात. आणि विषय शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे, त्या त्या इंद्रियांचे ते विषय असतात. त्या त्या इंद्रियांचे, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या त्या ज्ञानेंद्रियाचा तो विषय ठरलेला आहे. उदाहरणार्थ रूप हा डोळ्याचा विषय आहे. रूप म्हणजे कोणत्याही आकृतीला रूप असं म्हणतात. जिथे आकार आहे, कोणती आकृती आहे, फॉर्म जिथे म्हणतात तो आहे, त्याला रूप असं म्हणतात. आता इथे किती रूपं बसलेत, शेकडो रूपं. इथे टेबलावर किती रूपं आहेत, इतकी रूपं इथे आहेत. आणि ज्या क्षणी मी डोळे उघडतो त्या क्षणी रूप दिसलंच पाहिजे जे समोर असेल ते, त्याला म्हणतात रूपाचं डोळ्यावरती बंधन आहे. ज्या क्षणी मी डोळे उघडतो त्या क्षणी समोर असलेली जी रूपं आहेत, जे फील्ड ऑफ विजन ज्याला म्हणतात, त्यामध्ये जेवढी जी रूपं आहेत तेवढी सगळी दिसलीच पाहिजेत, असं विषयाचं डोळ्यावर काय आहे, बंधन आहे, सक्ती आहे. आपल्याला वास रस्त्याने बाहेर पडल्यानंतर एखादा वास नको असला तरी येतोच आणि हवा असला तरी येतोच. पुण्यामध्ये कितीतरी वास येत असतात. मी पुण्यात आल्यानंतर ते फार लक्षात येतं. आमच्याकडे एवढे वास नसतात, खेड्यामध्ये फार कमी वास असतात. धुराचा वास तो मुळीच नसतो. आणि ते धुराशा वास कसे येत नाहीत, बाकी सगळे वास धुराने झाकले जातात निरनिराळ्या प्रकारच्या. आता असं जे वास आहे, हवे असले तरी वास येणार आहे, नको असला तरी तो वास येणार आहे. ह्याचा अर्थ वासाचं नाकावरती बंधन आहे.
ह्या पद्धतीने विषय शब्द आहे. आणि आता समर्थ असं म्हणतात की विषय त्रासदायक नाही, विषयाचं चिंतन त्रासदायक आहे. आता कसं, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय लागतं? उठल्याबरोबर चहा लागतो. सकाळी उठल्याबरोबर विषयाला चहा लागतो. ताजं दूध नसलं तर फार प्रश्न असतात, म्हणजे चिंतन वाढतच जातं. ताजं म्हणजे 2 दिवसापूर्वी पिशवीत भरलेलं, आज उघडलं की त्याला ताजं म्हणतात. असं शहरातल्या ताजेपणाची व्याख्या आहे. आमच्याकडे कंपाऊंडहून पलीकडे धारोष्ट दूध मिळतं, ते खरं ताजं असतं. जाऊ द्या, आमच्याकडे या ना, तसं काही करू नका. आता आता असं जे काही आहे, काय म्हणतो तुम्ही, विषय आहे आणि विषयाचं चिंतन आहे. ताजं दूध शिल्लक नाही आहे, गॅस असेल की नाही कोणास ठाऊक, ज्यांनी चहा करून द्यायला पाहिजे त्यांना जाग आली की नाही कोणास ठाऊक, आयता चहा बरा लागतो का आपण करून घेतलेला बरा लागतो, पुष्कळ मग ते विषयाचे चिंतन आहे. ते कुठपर्यंत प्रत्यक्ष समोर चहा कब्बशी किटली येईपर्यंत ते चिंतन चालू राहतं. समर्थ असं म्हणतात की चहा पिणं हे इतकं काही त्रासदायक नाही, पण चहाचं चिंतन जे आहे ते चिंतन त्रासदायक आहे. कोणताही विषय असू दे. एक चहाचा नमुना घेतला, कारण सगळ्यांचा अतिशय परिचयाचा विषय आहे आणि तो परिचय असल्यामुळे सगळ्यांचा परिचयाचा विषय सगळ्यांना लवकर कळतो. म्हणून चहाचं चिंतन जे आहे ते त्रासदायक आहे. प्रत्यक्ष चहा काही इतका त्रासदायक नाही जितकं त्याचं चिंतन त्रासदायक आहे. काय हो बिघडलं, चिंतन केलं तर काय बिघडलं? आता पुढचे प्रश्न आले. आता कसं काय बिघडतं हे मात्र खूप समजावून घ्यायची गोष्ट आहे. समर्थाने विधान केलं खरं की सुखरूप श्रीरामाच्या नादात न राहता, आनंदघन श्रीरामाच्या नादात न राहता, जेव्हा तुम्ही विषयाच्या नादात राहता त्यावेळेला त्या विषयापासून मिळणारं सुख किंवा विषयापासून मिळणारं दुःख असे द्वंद्वमय जीवन तुम्हाला जगावं लागतं. आता चहापासून दुःखही होतं का हो? चहापासून सुख मिळतं तर खरं आहे, पण चहापासून दुःखसुद्धा होतं का? त्याचं उत्तर होय असं आहे. मी अनेक ठिकाणी जातो, घरामध्ये जायला लागतं. त्या हॉलमध्ये काय म्हणतो शोकेस मांडलेले असते, सुंदर शोकेस असते. त्या शोकेसमध्ये 2-3 हजार रुपये डझनाची कपबशी असते, इम्पोर्टेड. आता इम्पोर्टेड कपबशा शोकेसमध्ये मांडलेल्या असतात खऱ्या, पण मला जेव्हा चहा देतात तेव्हा त्यात कपबशी चहा देत नाहीत. घरातली ठोकळा कपबशी असते 50 रुपये डझनाची, 100 रुपये डझनाची, त्या कपबशी चहा देतात. आता हा जो चहा आहे त्या 3,000 रुपये डझनाच्या कपबशी माझं लक्ष असतं तिकडे. कुठे? 3,000 रुपये डझनाची सुंदर कपबशी इम्पोर्टेड आहे आणि मला द्यायला काय होतं हे मला काय समजतात. झालं, सुरू झालं. काय सुरू झालं? अहंकार जागा झाला. मी कोण आहे आणि माझ्यासारख्याला द्यायचं नाही, मग कोणाला द्यायचं? अहंकार जागा झाला. आणि असा अहंकार जर झाला की तुमचा आनंद संपला. आनंद आहे तो आनंद संपून गेला. आता तो चहा तोच आहे, पण तरीसुद्धा त्या कपबशीत न दिल्यामुळे तोच चहा मला काय देतो? दुःख देतो. आता बरोबर जमलं, चहा नेहमी सुख देतो असं नाही. परिस्थितीनुसार तोच चहा जो पूर्वी सुख देत होता तो दुःख द्यायला लागतो. हॉटेलमध्ये गेले एखाद्या, भोवतालचं वातावरण अतिशय गलिच्छ असतं. ते गलिच्छ वातावरण बघितल्यानंतर चहा जरी तोच असला तरी त्यावेळी तो प्यायला जात नाही, ढोसला जातो. कळलं असेल, डोसा आहे म्हणजे एकदा आपला हात घ्यायचा आणि पुढे जायचं. चहा तोच आहे पण सुख देत नाही. मग याचा अर्थ असा होतो की चहा काही वेळेला दुःख देतो, काही वेळेला सुख देतो. म्हणून कोणत्याही विषयाच्या ठिकाणी केवळ सुखरूपता नाही, कधी सुख असेल कधी दुःख असेल, त्याला म्हणतात द्वंद्व. फक्त आनंदघन श्रीराम हे एकच असं तत्व आहे की ज्याच्या अनुसंधानात राहिलं तर सुखाशिवाय दुसरं काहीही कधीही मिळणार नाही. आनंदघन जो श्रीराम आहे तो निर्गुण श्रीरामाच्या अनुसंधानात राहिलं तर. आणि म्हणून समर्थ स्पेसिफिकली म्हणतात सान्निध्यराम आनंद घन जो करी विषय चिंतन त्या कैसे समाधान लोलंगत असे. आता याच्यामागची एक प्रक्रिया समजून घेऊया आपण. सुंदर प्रक्रिया आहे की जोपर्यंत माझं मन कुठेतरी अडकलेलं आहे आणि जिथे माझं अडकलं आहे त्याचा रामाशी काही संबंध नाही असं जेव्हा असतं तेव्हा माझं जे मन आहे ते सुखापासून दूर जातं. समजावून सांगणार आहे सगळं, थोडा अवघड भाग आहे पण अवघड भाग असला तरी सुद्धा एकदा समजलं ना की त्याच्यासारखं सोपं जगामध्ये काही नाही आहे. ज्या वेळेला माझं मन पूर्णपणे मोकळं असतं, पूर्णपणे रिकामं असतं, ते काहीच करत नसतं, मनही काम करत नाही, बुद्धी काम करत नाही, चित्त काम करत नाही, अहंकारही काम करत नाही, असे चारीच्या चारी आपापल्या ठिकाणी जेव्हा शांत होतात त्या शांतीचा परिणाम असा होतो की माझा आतला जो आत्मा आहे, आतला म्हणायचा समजुतीपुरता, कारण आत्मा आत बाहेर असं काही नाही आहे, पण समजुतीपुरता म्हणायचा माझ्या आतमध्ये आत्मा आहे तो सुखरूप आहे.
तो आनंदरूप आहे. ज्या क्षणी माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होतं त्यावेळेला आत्मसुख प्रगट होतं. आणि ज्या क्षणी ह्या चारीतलं एक जागं होईल त्या क्षणी आत्मसुख दुरावतं. आत्मसुखापासून मी लांब झालो. हे जर एकदा समजलं आणि त्याचा थोडासा जरी अनुभव आला तरीसुद्धा मला खात्री आहे की बाकीच्या कशाच्याही नादात न राहता कशाच्या नादात राहू. तुकाराम महाराजांना विचारायचं, गोविंद गोविंद मना लागले या छंद. अखंड गोविंदाचा छंद तुकारामाला लागला होता. याचं एकच कारण आहे की त्या गोविंदाच्या ठिकाणी अखंड सुखरूपता आहे असं तुकाराम महाराजांना अनुभवच आला. आणि असा अनुभव आल्यानंतर मग गोविंदाला सोडतात कशाला, ते गोविंदाला धरून बसतील. कारण असं माणसाचं एक आहे की एकदा त्या गोष्टीची चटक लागली की तो सोडत नाही. चटक शब्द कसा काय वाटला? छान आहे. अच्छा, अशा काही वाईट गोष्टी असतात बरं का, त्याची चटक लावून घ्यायची असली तर त्याला काय करावं लागतं? थोडे दिवस सोसावं लागतं. जरा कडू चव कडू असते ती थोडे दिवस सोसावी लागते. आणि सोसल्यानंतर मग ते त्याचं कडूपणं जो आहे तो कडूपणा आपल्याला जरा मानवायला लागतो. आणि मग चार चौघात मिसळायला अडचण येत नाही. जाऊ द्या, रामकृष्ण हरी. आता इतकं वाईट जिन्नस जर आपल्याला थोडं थोडं सोसून तो डेव्हलप करावे लागतं. त्याची चव काय करायला लागते? त्याच्यात खास शब्द आहे, चव डेव्हलप करायला लागते त्याची. मग वाईट पदार्थाची चव डेव्हलप करण्यासाठी जर थोडा त्रास आहे तर चांगल्या पदार्थाची चव डेव्हलप करण्यासाठी थोडा त्रास झाला तर काय हरकत आहे? असा विचार केला. मग साधन म्हणजे काय असतं? साधन हेच असतं. अतिशय चांगला पदार्थ आहे आनंदघन श्रीराम, अतिशय चांगला पदार्थ आहे. मग त्या आनंदघन श्रीरामाची चव जर डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी थोडी खटपट करावी लागते. श्रीराम जयराम जय जयराम म्हणावं लागतं. आणि असं श्रीराम जयराम जय जयराम मनापासून म्हटलं, जसं म्हणायला पाहिजे तसं म्हटलं, चव डेव्हलप होऊन जाते. आणि एकदा चव डेव्हलप झाली की मग आनंदाची डोही आनंद तरंग असा जो अनुभव तो येऊन जातो. मी प्रक्रिया सांगत होतो. या प्रक्रियेच्या मागे एक विचार आहे, तो उपनिषदांतला विचार आहे. आणि उपनिषदातला विचार असं सांगतो, प्रतिबोध विदितम मतम अमृततम विंदते. केनोपनिषदातला विचार आहे. म्हणजे काय ते सगळं समजावून सांगणार आहे की एकही गोष्ट कळणार नाही अशी ठेवायची नाही, जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते असं केनोपनिषदातलं वाक्य आहे. अतिशय सुंदर वाक्य आहे. आता प्रतिबोध शब्दाचा अर्थ एकामागून बोध जो होत जातो, एकामागून एक बोध, त्याला प्रत्येक बोधाला प्रतिबोध असं म्हणतात. आता उदाहरणार्थ घड्याळाचं ज्ञान झालं म्हणजे घड्याळाचा बोध झाला, पुस्तकाचं ज्ञान झालं पाठोपाठ, डबीचं ज्ञान झालं, गुच्छाचं ज्ञान झालं, पलीकडच्या रेकॉर्डरचं ज्ञान झालं. आता प्रतिबोध शब्दाचा अर्थ 1 2 3 4 5 वस्तूचं एकामागून एक ज्ञान झालं म्हणजे एकामागून एक बोध झाला की त्याला काय म्हणायचं? प्रतिबोध. आता प्रतिबोध शब्द समजायला सोपा झाला. एकामागून एक 5-7 वस्तूंचं ज्ञान झालं की प्रत्येक ज्ञानाचा जो बोध म्हणजे ज्ञान म्हणजेच बोध, त्याला प्रतिबोध असं म्हणतात. आता एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हे घड्याळाचं जेव्हा मला ज्ञान होतं म्हणजे बोध होतो त्यावेळेला बोध करून घेण्यासाठी आज जे काही ज्ञान नावाचं तत्व असतं ते कायमचं जसं आहे तसं आहे. आत्मा कसा आहे? फरक पाहिला होता. सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. आणि चिद्रूप शब्दाचा अर्थही पाहिला होता. अखंड जो ज्ञानरूप आहे त्याला चिद्रूप असं म्हणतात. आणि असं अखंड ज्ञानरूप असलेला आत्मा नावाचं तत्व आपल्या आतमध्ये कायमचं असल्यामुळे ज्या क्षणी डोळ्यातून मी घड्याळ पाहतो त्या क्षणी घड्याळाचं ज्ञान होतं. ज्या क्षणी मी पुस्तक पाहतो पुस्तकाचं ज्ञान होतं. पलीकडे डबी पाहिली डबीचं ज्ञान झालं. गुच्छ पाहिला गुच्छाचं ज्ञान झालं. रेकॉर्डर पाहिला रेकॉर्डरचं ज्ञान झालं. आता 5ही पदार्थ मी एकामागून एक पाहिले आणि 5ही पदार्थांचं मला ज्ञान झालं म्हणजे बोध झाला. आणि बोध झाल्याचं एकच कारण आहे, बोध होण्यासाठी जे आत लागतं ते कायमचं तिथे आहे. सांगायचं कारण आता ज्या क्षणी मी घड्याळाचा बोध मला होतो त्या क्षणी माझं लक्ष जर ज्याच्यामुळे हा बोध झाला तिकडे असेल. कोणामुळे बोध झाला? जो चिद्रूप आत्मा आहे त्याच्यामुळे बोध झाला. पण घड्याळाचा बोध झाला आत्मा, पुस्तकाचा बोध झाला आत्मा. कुठे गेलं लक्ष लगेच? काहीही बोध होऊ दे, ज्या क्षणी बोध होतो त्या क्षणी ज्याच्यामुळे बोध होतो ते तत्व आतमध्ये अखंड जागा आहे. आणि अखंड जागा आहे शब्दाचा अर्थ तिन्ही अवस्थात ते आहे. गणपतीचं स्तोत्र म्हणायचं असतं किंवा अथर्व शीर्ष, त्यात असं म्हणायचं असतं त्वम अवस्थात राहतीतः. म्हणजे काय? अजिबात चौकशी. 1,00,000
आवर्तन करायचं असतं बरं का. आमच्या आकडे म्हणजे काय आहे का नाही, 108 काय, 1,00,000 काय आणि काय काय. पण 1,00,000 आवर्तन असं मी एक दिवशी केलं. 1,00,000 आवर्तने केली गणपती अथर्व शीर्षाची. आणि मी गणपतीला बजावून सांगत होतो, त्वम देहत्रयात येता, त्वम अवस्थात्रयात येता. आता गणपती उसळून माझ्या अंगावर धावून आला आणि मला म्हणाला, मी कसा आहे ते मला सांगू नको. तू म्हणालास तरी मी तसा आहे, नाही म्हणालास तरी मी तसाच आहे, तू कसा आहेस ते बघ. आता ह्यातून आपल्याला हे कळतं, गणपतीचा अवस्थात्रयातीत असेल म्हणजे श्रीराम जर अवस्थात्रयातीत असेल, कारण श्रीराम आणि गणपती यात काही फरक नाही. आणि मी जर त्याचा भक्त असेन म्हणजे विभक्त नसेन तर कसा झालं पाहिजे, मी सुद्धा अवस्थात्रयातीत आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जागृतीतही ज्ञानरूप श्रीराम आहे, स्वप्नातही श्रीराम आहे ज्ञानरूप असलेला, आणि गाढ झोपेतसुद्धा ज्ञानरूप श्रीराम आहे. हे का सांगितलं, मला माहिती आहे म्हणून सांगितलं असं नाही आहे. या सांगण्यामागे सुद्धा निश्चित हेतू आहे. आणि हेतू आपण जर लक्षात घेतला बरोबर. आता मी जागा असताना मी असं विधान केलं आत्ता की घड्याळाचं मला ज्ञान झालं, घड्याळाचा बोध झाला. का बोध झाला, आतमध्ये बोध होण्यासाठी जे चिद्रूप श्रीराम लागतं, आत्मरूप जो राम आहे किंवा चैत्ररूप जो राम आहे किंवा चिद्रूप जो आत्मा आहे, तो अखंड आत जागा आहे. आणि अखंड आत जागा असल्यामुळे ज्या क्षणी डोळे माझे कुठेही जातात त्या क्षणी त्याचं ज्ञान किंवा बोध झाल्याशिवाय राहत नाही. प्रतिबोध विदितम, प्रत्येक होणाऱ्या बोधामागे बुद्ध असतो. गौतम बुद्ध नव्हे, तर या ठिकाणी बुद्ध शब्दाचा अर्थ शुद्ध बुद्ध नित्य असं आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि बुद्ध शब्दाचा अर्थ असा होतो जो ज्ञानरूप आहे तो. आणि असा जो ज्ञानरूप असलेला बुद्ध म्हणजे आत्मा म्हणजे राम म्हणजे गणपती, असा आतमध्ये अखंड असल्याचा परिणाम असा होतो की जेव्हा जेव्हा मला काहीही दिसतं आणि दिसून कळतं, ते कोणामुळे कळतं, तो आत ज्ञानरूप आत्मा आहे. आणि तो तिन्ही अवस्थात जसा असायचा तसाच आहे. अवस्थेत बदल झाला म्हणून तो असतो किंवा नसतो असं होत नाही. समजावून घेऊया म्हणजे काय. सारखं ते म्हणजे काय हा जो ठेका आहे तो परमार्थात चुकला की परमार्थ बिघडूनच जातो. आणि मग चालतंय, मग यंत्रासारखं आपलं काहीतरी जे जमेल ते करत राहतो, हातात काही लागत नाही. आणि हातात काही लागलं नाही की आमचा निष्कर्ष निघतो, ह्यात काही अर्थ नाही. अर्थ कोणात नसतो, ते वाचक असतात त्यांच्यातच काही अर्थ नसतो. आणि आम्ही निष्कर्ष काढतो ह्यात काही अर्थ नाही म्हणून. आपला विचार चालला आहे की तिन्ही अवस्थात ज्ञानरूप आत्मा जो आहे तो ज्ञानरूप आत्मा आतमध्ये अखंड ती ज्योती जी आहे ती तेवत असते. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना विण काल घालवू नको रे. गाणं ऐकलेलं आहे ना, काय सुंदर आहे हो गाणं, चाल छान. कविता रचणाऱ्याची प्रतिभा काय छान असेल, चाल छान, आवाज छान, साथ छान, सगळं छान. पण आतमध्ये काय आहे, आतमध्ये काही नाही. आतमध्ये जसं आहे तसं. ही जी काय शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आमच्या सगळ्या लोकांची आहे की आतमध्ये जराही बदल होईल ते शपथ. आणि अशी शपथ घेतलेली माणसं यात काहीही करू शकत नाहीत. ते नुसतं परवा सांगितलं तसं कशात तरी बसून फोटो काढून घेतात. मी पोहताना समुद्रात, तुम्ही काल ते ऐकलं माझा पराक्रम कसा होता, तो किती खोल समुद्रात मी पोहत होतो, तो पराक्रम सांगितला तुम्हाला मी. आपलं चाललं आहे, स्वप्न नेहमी कशात पडतो, गाढ झोप लागल्याशिवाय स्वप्न पडत नाही. नियम आहे हा, गाढ झोप लागल्याशिवाय स्वप्न पडत नाही. नवीन वैद्यकशास्त्र असं सांगतं की ज्यावेळेला मला स्वप्न पडतं त्यावेळेला गाढ झोप लागलेली असते. आता गाढ झोपेमध्ये आपल्याला काही कळत नाही असा तुमचा आमचा सगळ्यांचा निश्चय असतो. गाढ झोप लागली मला काही कळत नाही, भान राहत नाही अजिबात कशाचंही. पण तरीसुद्धा त्या गाढ झोपेत जेव्हा अचानक स्वप्न पडतं तेव्हा स्वप्नातले पदार्थ कळायला लागतात. आणि ज्या अर्थी गाढ झोपेतून सुद्धा स्वप्न पडल्यानंतर स्वप्नातले पदार्थ कळायला लागतात, त्या अर्थी गाढ झोपेतसुद्धा ज्याच्यामुळे कळतं ते तत्त्व जागं असलं पाहिजे. तर्क आहे हां, आणि तर्क कशाशी, अनुभवाशी सुसंगत तर्क आहे. नाही तर परमार्थाचं तर्काचं फार वाकडं आहे हां. आणि वाकडं असण्याचं एकच कारण आहे, अनुभवाशी विसंगत तर्क असतात ते करायचं नाही. पण अनुभवाने जो आपला अनुभव आहे त्याला पुष्टी देणारा जर तर्क असेल, त्याला बळकटी देणारा असेल तर्क तर जरूर करायचा. विसंगत तर्काचं एक उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये लोकल असतात 12 डब्याच्या गाड्या, त्याच्यामध्ये 2 डबे राखून ठेवले असतात बायकांसाठी, त्यात पुरुषांनी चढायचं नाही. आणि उरलेल्या 10 डब्यात बायकांनी चढलं तरी चालतं. आता मी तर्क मांडला बरं का त्याच्यावरून
माझा तर्क तुम्हाला खोडून काढता येणार नाही. ज्या अर्थी बायकांच्या डब्यात पुरुषांनी चढायला बंदी आहे त्या अर्थी बायकांपासून पुरुषांना धोका असला पाहिजे. आणि ज्या अर्थी पुरुषांच्या डब्यात बायकांनी चढलं तरी चालतं त्या अर्थी पुरुषांपासून बायकांना धोका नसला पाहिजे. तर्क आहे तुमचं. काय याला चालणार आहे ह्या तर्कापुढे? कारण अगदीच बरोबर आहे, पण वस्तुस्थिती अशी बुडीच नाही हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. तर आता हा तर्क जो झाला हा वस्तुस्थितीशी विसंगत तर्क झाला आणि आत्ता जो मी तर्क मांडला तो वस्तुस्थितीशी सुसंगत तर्क आहे. काय सुसंगती आहे त्याच्यामध्ये? की गाढ झोपेमध्ये मला जरी वाटत असतं काही कळत नाही, कशाचंही ज्ञान होत नाही, तरी गाढ झोपेत ज्या अर्थी स्वप्न पडतं आणि स्वप्नातले पदार्थ कळतात त्या अर्थी गाढ झोपेतसुद्धा ज्ञानामुळे ज्ञान होतं असं आत्मा नावाचं तत्त्व, आनंदघन राम, सद्घन राम, चिद्घन राम हा जागा असला पाहिजे. नाही तर स्वप्नात पदार्थ कळलेच नसते. मग आता पुढचा एक प्रश्न विचारतो. जेव्हा स्वप्न मला पडतं त्या स्वप्नातले पदार्थ जेव्हा माझ्या आतमध्ये मला कळायला लागतात तर त्याच्याबरोबर ज्ञान येतं का आत ज्ञान आहे म्हणून ज्ञान होतं? प्रत्येक पदार्थाबरोबर ज्ञान आत येत असेल का हो? आता तो एक विचार आहे. शेकडो पदार्थ स्वप्नात दिसतात, पदार्थ दिसला ज्ञान बाहेरून आत आलं, आणखी ज्ञान बाहेरून आत आलं असं नाही आहे. तर ज्ञान नावाचं तत्त्व आत अखंड जागा आहे आणि असं अखंड जागा असलेले तत्त्व जे आनंदघन आहे, सद्घन आहे, चिद्घन आहे असं जे तत्त्व आहे त्या तत्त्वाच्या अस्तित्वामुळे मला ज्ञान होऊन जातं. हे आता आपला हा विषय निघाला कशावरून? ज्या वेळेला मी अनेक विषयांच्या नादामध्ये राहतो त्यावेळेला ज्याच्यामुळे मला विषय कळतात, ज्याच्यामुळे त्या विषयांचा अनुभव येतो ते जे ज्ञान नावाचं तत्त्व तिकडे मग दुर्लक्ष होतं. आणि लक्ष कशाकडे जातं? झालेलं जे ज्ञान आहे, वस्तूंचं जे ज्ञान झालं आहे त्या वस्तूकडे लक्ष जातं. आता घड्याळ आहे, घड्याळ ज्या क्षणी मला दिसलं त्या क्षणी घड्याळाचं ज्ञान झालं आणि फार सुंदर आहे घड्याळ हो माझा असल्यामुळे. माझ्या मनगडावर किती छान दिसतो, त्याची किंमतही फार मोठी आहे. सहसा सगळ्यांना ते परवडत नाही. माझ्या साठीला ते प्रेझेंट म्हणून मिळालेलं आहे. सामान्य माणसाला साठीला कोणी देत नाही. आता हे एक सुरू झालं सगळं. ही सगळी लचांड सुरू झाली त्याच्या मागे. आणि तो पट्टा आहे तो कसा त्यातला साजेसा आहे, मॅचिंग पट्टा आहे. झालं ते घड्याळ म्हटल्याबरोबर घड्याळ ज्याने कळलं तो गेला आतमध्ये, आहेच आतमध्ये. आणि जे कळलं सगळं लक्ष कुठे झालं? सगळं लक्ष तिकडे झालं. आणि असं सगळं लक्ष जेव्हा तिकडे जातं तेव्हा वस्तूचं ज्ञान होतं, वस्तूसंबंधी विचार होतात, वस्तूसंबंधी सगळे रिफ्लेक्शन जे असतात ते वस्तूसंबंधी होतात. वस्तू ज्याच्यामुळे कळली तिकडे दुर्लक्ष होतं. आणि बरोबर संत ते सांगतात की ज्याच्यामुळे वस्तू कळली तिकडे लक्ष द्या, जी वस्तू कळली तिकडे गरजेपुरतं लक्ष द्या. आता आधी पुन्हा घड्याळाची गरज काय? किती वाजले कळलं म्हणजे घड्याळाचं काम झालं. मगाशी इतक्या सांगितल्या कटकटी काही गरज आहे का हो? किती वाजलं? ठीक आहे, आणखी अनेक अर्धा तास बोलायला पाहिजे, एवढं कळलं म्हणजे काम झालं. पण त्या जर बाकीच्या एवढ्या सगळ्या कटकटीचं झाल्या तर त्याचा अर्थ असा होतो की वृत्ती पांगून जाते. आणि जेव्हा मन पांगून जातं, वृत्ती पांगून जाते त्यावेळेला त्या वृत्तीच्या मागे असलेलं जे ज्ञान नावाचं तत्त्व आहे कायमचं त्या तत्त्वाकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. आणि असं जेव्हा दुर्लक्ष होतं तेव्हा आनंदाकडे दुर्लक्ष होतं. आणि घड्याळाकडे लक्ष द्यावं तर सुख आणि दुःख दोन्ही मिळतं. मी जर कोणाला सांगितलं की माझं घड्याळ फार छान आहे, तो म्हणेल तुझं माहिती आहे मी स्वित्झर्लंड म्हणून आणलं आहे आणि त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे आणि तुझ्या घड्याळाची असेल पाहतं 10,000 रुपये किंमत, असं नसेल किती असणार आहे. असं म्हटलं की लगेच काय होतं? झालं कुठून हात दाखवून काय करून घेतलं, अवलक्षण करून घेतलं असं होतं. त्यापेक्षा साधी गोष्ट असते, घड्याळ किती वाजले कळलं की घड्याळाचं काम संपलं हा विचार असेल तर घड्याळही राहतं, त्याचा उपयोगही राहतो. पण त्याच्यापासून निर्माण होणारी जी सुखदुःख आहेत त्या सुखदुःखांपासून आपण बाजूला राहतो. दोन्ही बरोबर छान साधता येतं. आणि याला म्हणतात प्रपंची राहूने परमार्थ. प्रपंचात राहून जो परमार्थ करायचा असतो तो ह्या पद्धतीने करायचा असतो. प्रपंच असून परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे बसा असं पंत महाराज बालेकुंद्रींचं पद आहे, बेळगावजवळ आहेत ते. फार सुंदर पद आहे. आणि असा जो कोणी असतो तो भला असतो याचा अर्थ त्याला जास्त निश्चय फार जास्त लागतो. कारण प्रपंचामध्ये वृत्ती पांगण्याची चोख व्यवस्था असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतक्या ठिकाणी वृत्ती पांगतात आणि जितक्या ठिकाणी वृत्ती पांगतात तितक्या ठिकाणाहून तर आवरायच्या. आणि वृत्ती जिथून आली त्या वृत्तीला जिथून ज्ञान झालं तिथे ती वृत्ती न्यायची. ही कसरत अखंड करावी लागते. आणि ही कसरत करण्याचा अतिशय सोपा मार्ग संतांनी सांगितला आहे. असुनी संसारी
जिरवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा किंवा हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. अतिशय सोपी साधनं संतांनी आपल्यासमोर ठेवलेत आणि त्या साधनाचं उद्दिष्ट एकच आहे की हरी जो आहे, आता हरीच्या भाषेत बोलूया. मग अशा आपण रामाच्या भाषेत बोललो, गणपतीच्या भाषेत बोललो, आता कोणाच्या भाषेत बोलायचं आहे? हरीच्या भाषेत बोलायचं. सगळं एकच आहे, कशात काही फरक नाही आहे. आणि आम्हाला मात्र काय वाटतं, चुकून दुसरं काही नाव आलं तर तो काय म्हणेल असं काहीतरी होतं. एकदा दत्ताचं नाव येतं, एकदा रामाचं नाव येतं. मग आता राम दत्त ह्या दोघांचं आपापसात जर बरं नसेल तर तो माझं बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. असं ते फार धाक माणसं अत्यंत भितात. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये देव जो आहे अजिबात भिण्याचा विषय नाही, तो कायमच्या प्रेमाचाच विषय आहे. कोणत्याही देवाचं नाव कोणतेही असू दे, तो अखंड प्रेमाचा विषय आहे, जरासुद्धा भीतीचा दहशतीचा विषय नाही आहे. आणि देवाची भीती वाटण्याची दोन कारणं असतात, एक अज्ञान आणि दुसरं अनाचार. दोन कारणं असली की देवाची भीती वाटते. आणि दोन कारणं ज्याच्यापाशी नाहीत त्यांनी जराही देवाला भ्यायचं कारण नाही. अगदी मी तर विधान करेन, देवाच्या बापाला सुद्धा भिवू नका. माझं विधान नाही, समर्थांचं विधान आहे की आता ज्ञान नावाचं तत्व आहे जे सद्गण चिद्गण, त्याला आपण हरी असं नाव दिलं. आता हरीची एक फार छान फोड आहे. हरी शब्दाची व्युत्पत्ती आहे, हरती इति हरी. जो हरण करतो त्याला हरी असं म्हणतात. किंवा हरती, पुढचा प्रश्न आला, कशाचं हरण करतो? तो अज्ञानाचं हरण करतो आणि दुःखाचं हरण करतो. कथम हरती? अरे पुढचे प्रश्न पडायचं, आम्हाला कधी प्रश्न पडायचे नाही, म्हटल्याशिवाय सोडणार नाही, एकही प्रश्न पडणार नाही, उत्तर मागणार नाही. आणि मागितले तरी ती आतमध्ये लक्षात राहणार नाही. समजा उत्तर मिळाले, लक्षात राहत नाहीत. लक्षात राहत नाही त्याचं कारण आहे, नको त्या गोष्टी लक्षात राहिल्याशिवाय राहत नाही. एका आजीची गोष्ट सांगतो, मजेदार गोष्ट आहे. एक आजी आपल्या नातीच्या लग्नाला गेली होती आणि नातीच्या लग्नाला गेल्यानंतर त्याला स्वतःच्या लग्नाची आठवण झाली. नातीच्या लग्नात स्वतःच्या लग्नाची आठवण झाली. आणि त्या आजीच्या लग्नात त्या काळच्या पद्धतीने तिच्या सासू सासऱ्याने त्यावेळेस त्याला बराच त्रास दिला होता. आणि तो त्रास त्याच्या लक्षात आला आणि त्याचा चेहरा असा वेडावाकडा झाला. नातीने आजीकडे पाहिलं आणि म्हणाली, आजीत काहीतरी गडबड झाली दिसते. मग नात आजीजवळ आली आणि म्हणाली, आजी तुला कोणी त्रास दिला का? ती म्हणाली, आत्ता नाही, तेव्हा दिला म्हणे. तेव्हा म्हणजे केव्हा? माझ्या लग्नात म्हणे माझ्या त्या सासू सासऱ्याने त्रास दिला. आता मात्र नातीला काय राहवलं नाही. ती म्हणाली, नात अगं आजी, ज्याने तुला त्रास दिला ते आता कोणी नाही येत, ते केव्हाच गेले. पण आजी म्हणाली, गेले म्हणून काय झालं, मी त्यांना गाठल्याशिवाय सोडणार नाही. मग मात्र नात असे म्हणाली, आजी ते फार पुढे जातील, तू लवकर जा. हे असलं काहीतरी खेळ चालतो आमच्या संबंध आयुष्यामध्ये. आणि असले खेळ आयुष्यभर करत बसायचे आणि असले खेळ करायचे. आणि चालू जी घडी आहे, आजचा जो आनंदाचा क्षण आहे, तो आनंदाचा क्षण गमावून बसायचा आणि नको ते आठवायचं, हवं ते आठवायचं नाही. ज्यात दुःखाची चोख व्यवस्था आहे ते आठवल्याचं सोडायचं नाही. ज्यात सुखाची चोख व्यवस्था आहे चुकून सुद्धा आठवायचं नाही. काय विलक्षण जीवन आहे. आणि असं विलक्षण जीवन दर्जेदार आणि आनंदमय होईल कसं, सुखरूप होईल कसं? आणि परमार्थ बरोबर हे सांगतो आपल्याला. आणि हे परमार्थाचं सांगण्याला लक्षात ठेवलं तर मग परमार्थात विजय मिळतो. आणि हे लक्षात राहिलं नाही तर हरून जातो. हारजीत जी परमार्थातली आहे ती तुम्हाला देवाने काय दिलं याच्यावर काही अवलंबून नाही. देव मी मिळवला आणि देवच मी झालो असं झालं की जिंकला. आणि देवापासून मला काही मागावं असं वाटलं की मी हरलो. त्याचं कारण आहे, ज्याच्यापासून आपण मागतो तो आपल्यापासून कसा असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. त्याशिवाय मागता कसं येणार? आणि देवच जर मी झालो तर कोण कोणाकडे काय मागणार असा पुढचा प्रश्न येतो. देव शोधावा गेलो तो देवाची होऊन ठेवलो. हे सगळं आपल्याला माहीत असतं. आणि या सगळ्या माहितीच्या आधाराने एक वाटचाल करायची. त्या वाटचालीचा एक भाग आपला चाललाय आता. प्रतिबोधविदितं मदम अमृतत्वं विंदते. जेव्हा जेव्हा मला एखादी गोष्ट ऐकू येते, एखादी गोष्ट दिसते, एखादी गोष्ट स्पर्श करून कळते, त्यावेळेला प्रत्येक कळण्याच्या मागे, प्रत्येक बोधाच्या मागे ज्ञानरूप आत्मा आत असतो. आणि असा जो ज्ञानरूप आत्मा आहे तोच राम आहे, तोच हरी आहे. आपण हरीचा विचार करत होतो की मरती दुःख मरती कथम मरती, सुखरूपत्वेन दुःख मरती, अज्ञानम हरती कथम हरती, ज्ञानरूपत्वेन अज्ञानम हरती. म्हणजे काय? आता म्हणजे काय हा विषय कायमचा आहे. आता हरी जो आहे तो ज्ञानरूप आहे. आणि तो ज्ञानरूप हरी मी आहे असं जो मला अनुभव येतो तेव्हा माझ्यामध्ये अज्ञानाचा लेश सुद्धा राहत नाही. कारण हरी ज्ञानरूप आहे.
आणि मी जो हरीश होतो त्यावेळेला तो जसा ज्ञानरूप तसा मी ज्ञानरूप, आणि असं झाल्यामुळे अज्ञानाचा लेश राहत नाही आणि ह्या पद्धतीने तो माझा अज्ञानाचं हरण करतो. हरी सुखरूप आहे. मी जेव्हा हरी होतो तो मी पण सुखरूप होतो, आणि मी जेव्हा सुखरूप होतो तेव्हा माझं एकही दुःख शिल्लक राहत नाही. आणि असं जेव्हा दुःख शिल्लक राहत नाही त्याला आपण म्हणतो मी हरी झालो. आणि असं हरी होणं ज्याला जमलं तो जिंकला, आणि हरी होणं ज्याला जमलं नाही तो हरला. हरावं का जिंकावं? पत्त्यात सुद्धा तावाने हा जिंकायचा प्रयत्न करत असतात, फसवून जिंकायचा प्रयत्न करतात. मग पत्त्यातल्या सारख्या साध्या खेळात जिंकावं असं वाटतं आणि ह्यात मात्र जिंकावं असं वाटत नाही. ह्याचं एकच कारण आहे, यामध्ये पत्ते खेळून थोडक्यात आहे, जरासं 4 डाव इकडे तिकडे शिकले, थोडी माहिती मिळाली, पत्ते खेळता येतात. हे असं नाही आहे. ह्या वर्षानुवर्ष घालवावे लागतात खरं काय ते समजायला. खोटं काय आणि खरं काय आहे हे समजायला वर्षानुवर्ष जातात. आणि गेल्यानंतर एकदा कळलं ना खरं काय आहे, मग ते खरं असतं ते अत्यंत आनंदमय असतं. आणि हा जर लक्षात ठेवला आपण विचार, तर जितक्या वेळा आपलं मन जागं होईल कारणाकारणाने आणि जिकडे ते जागा झालं तिकडे ते जाईल पांगेल, तेवढ्या वेळेला आपला जो आनंदरूप हरी आहे त्या आनंदरूप हरी गमावून बसलेला असतो. म्हणून कामापुरता विचार, कामापुरताच फक्त प्रपंच, कामापुरताच व्यवहार, आणि कामापुरता व्यवहार ज्याला करायला जमतो त्याला परमार्थ जमतो. आणि त्या व्यवहारात जो गुंतून पडतो आणि व्यवहारात गुंतून करून जो रामाकडे दुर्लक्ष करतो, आनंदघन रामाकडे दुर्लक्ष करतो, तो हरतो. म्हणून व्यवहारात होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे सद्रूप व ज्ञानरूप हरी आहे हे लक्षात ठेवून त्याच्याच अनुसंधानात राहायचं ट्रेनिंग साधकाला स्वतःला द्यायला लागतं. ऐकण्याचा विषय कानाला उपलब्ध असला तर ऐकू येतच असा काही नियम आहे का हो? अभ्यास पुष्कळ आहे. घरामध्ये 5 माणसं असतात, ती सेकंड शोला जातात, ते 12:30-1 होणार परत यायला जाणार. तर ती बाहेर जाणारी माणसं असं सांगतात घरातल्या लोकांना की तुम्ही घरात झोपून राहा, आम्ही बाहेरून कुलूप लावून जातो. हेतू एकच आहे की आम्ही परत आल्यानंतर किती वेळा बेल दाबली आणि दारं बडवली तरी तुम्हाला जाग येणार नाही. गल्ली जागी होईल पण तुम्ही जागे होणार नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. त्यात ते सोल्युशन काढतात त्याला की तेव्हा आमचं आपलं परस्पर आम्ही कुलूप उघडू, आत येऊन झोपू, तुमची झोप आम्ही डिस्टर्ब करणार नाही. आता कथा सांगण्याचा हेतू एक आहे की आज जे लोक झोपलेले असतात त्यांना कान असतात की नाही हो? आता बघा प्रश्न आहे, आज जे गाढ झोपलेले असतात त्यांना कान असतात की नाही? त्यांना कान असतात. मग कान असून त्यांना ऐकू काय येत नाही? कान असून सुद्धा ऐकू काय येत नाही? याचं एकच कारण आहे, कानामागे जो ऐकणारा असतो तो गाढ झोपी गेलेला असतो. कानामागे जो ऐकणारा असतो तो गाढ झोपी गेलेला असतो, तो तिथे हजर नसतो. आणि हजर नसल्यामुळे कान उघडे असूनसुद्धा ऐकू येत नाही, डोळे उघडे असूनसुद्धा दिसत नाही. ह्याच्यावरून एक कळतं आपल्याला की जागं झाल्याबरोबर ज्यावेळेस झोपेतून गाढ झोपेतून जाग येते त्यावेळेला तो पुन्हा हजर होतो. कशात? कानामागे हजर होतो, डोळ्यामागे हजर होतो, सगळीकडे हजर होतो. त्याला चिदाभास म्हणतात. तो आता विषय सोडून देऊया, आत्मा वगैरे इकडे जाणं येणं काही नसतं. पण आता गुंतागुंतीत आपण जाऊया नको, फक्त साध्या सोप्या भाषेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा गाढ झोपेमध्ये कान असतात पण ऐकू येत नाही. का ऐकू येत नाही? ज्याने ऐकू यायचं, ज्याने ते ज्ञान होतं ऐकण्याचं, तो तिथे हजर नसतो. डोळे उघडे असून दिसत नाही. अनुभव सांगतो, मुरगुडला एकदा गॅसवर दूध ठेवलं होतं तापायला, भर दिवसा, भरपूर उजेड होता. माझ्या पत्नीने मला सांगितलं, मी जर आंघोळ करून येतो दुधावर लक्ष ठेवा. अत्यंत अवघड जबाबदारी. मी डोळे भरून दुधाकडे बघत होतो, एकटक दुधाकडे बघत होतो, जराही लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेत होतो. पण इतकं सगळं होऊ नये ते दुधावर लक्ष केंद्रित केलेलं असून, डोळे दुधाकडे बघत असून वेदांताचा एक विचार डोक्यात आला आणि जे व्हायचं ते झालं. आणि ती आंघोळून आल्यानंतर जे व्हायचं तेही झालं. आता ही कथा काय सांगते की डोळे भरून मी दुधाकडे पाहत होतो, संबंध एक टक दुधाकडे पाहत होतो, तरी विचार एक डोक्यात आल्यामुळे ज्याच्या आधाराने ते दिसायचं ते तत्व विचारामध्ये गुंतलं, ते तत्व विचारामध्ये अडकलं. आणि ते तत्व विचारात अडकल्याचा परिणाम असा झाला की समोर देखत देखत डोळ्याच्या काय होतं गेलं, दूर गेलं. ह्याचा अर्थ असा होतो, समजून घ्यायच्या गोष्टी आहेत. कान उघडा असून ऐकू येत नाही, डोळे उघडे असून दिसत नाही. ह्याचाच अर्थ असा होतो की कानामागे आणि डोळ्यामागे असं एक तत्व आहे, ज्ञान नावाचं तत्व, बुद्ध नावाचं तत्व. ते आहे म्हणून सगळं चाललेलं आहे, ते नसेल तर काही चालत नाही. आणि असं जे तत्व आहे ज्ञानरूप तेच आनंदरूप आहे.
आणि तेच सद्रूप आहे. असं आहे, ज्ञानरूप तत्वाचा अनुभव येतो, पण ज्या क्षणी ज्ञानरूप तत्वाचा अनुभव येतो त्या क्षणी परवा मी जसं सांगितलं की सूर्य गोलही असतो, त्याला उष्णताही असते, त्याला प्रकाशही असतो, तिन्ही मिळून सूर्य होतो. मला फक्त उष्णता आहे आणि उजेड नाही असं कसं होईल? उजेड आणि उष्णता आहे पण गोलाही नाही असं कसं होईल? तिने एकत्र राहतात. अगदी तसं आहे. ज्या क्षणी ज्ञानरूप आत्मा मला अनुभवाला येतो, त्याचा अंदाज करू शकतो मी, त्या क्षणी पुढचा विचार. ज्ञानरूप आत्म्याचा अनुभव घेण्याचा एक आता आपण पद्धत पाहिली. दिसलं की दिसण्यामागे कोण असतं? तो असतो. ऐकलं की ऐकण्यामागे तो असतो. अगदी तसंच आहे. असण्यामागे सुद्धा तो असतो का याचा विचार करूया. असण्यामागे, असण्याची जी प्रेरणा आहे त्याही असण्याच्या प्रेरणेमागे तो असतो का याचा विचार करूया. हॉस्पिटलमध्ये माझ्या 6,000 मुलं जन्माला आली माझ्या अध्यक्षतेखाली. मॅटर्निटी हॉस्पिटल असल्याचा परिणाम. आता इतकी मुलं जन्माला आल्यानंतर एक सगळ्यांच्यात कॉमन गोष्ट मी पाहिली की मुलं रडतात. तुम्ही म्हणाल काय नवलच सांगता, आम्ही पण ऐकलं मुलं रडताना. तुम्ही काय ऐकलं असेल? पण 3 कारणाने मुलं रडतात. आणि 3 कारणं जी आहेत, एक भूक लागली म्हणजे मूल रडतं, दुसरं दुपटं भिजलं म्हणजे मूल रडतं, आणि तिसरं अचानक अंधार झाला की मूल रडतं. 3 गोष्टी झाल्या की मूल रडतं. 3 कारणं मूल रडण्याची कॉमन कारणं. आजाराने रोगाने रडत असतील ती गोष्ट वेगळी, पण अगदी हेल्दी असतानासुद्धा ह्या 3 कारणांनी मुलं रडतात. का बरं मुलं रडतात? त्या 3 कारणांनी आली पंचायत. मुलं रडणं तर काय सामान्य गोष्ट आहे. असं आहे, माझं लक्ष फक्त तिकडून मिळणारा फीवर जो असतो, तुम्ही हा विचार नसता केला, पण तिकडून मिळणारी जी फी आहे ती येऊची तेवढी मिळतेच. मी विचार केला तरी मिळते, नाही विचार केला तरी मिळते. आणि किती ओरडलं तरी जेवढी मिळायची तेवढीच मिळते, जास्त मिळत नाही. उधारीच्या वहीत लिहून ठेवलं तरी तेवढंच मिळतं. जाऊ दे, अनुषंगिक गोष्ट आहे, पण मी सांगून टाकतो. आता मी रिटायर झाल्यानंतर ज्यांच्या नावाने काही पैसे लिहून ठेवले होते, उधारीचे वगैरे म्हणतात, सगळ्या वह्या जाळूनच टाकल्या. का जाळून टाकल्या? दारासमोरून जेव्हा एखादा मनुष्य जाताना दिसायचा तेव्हा त्याच्याकडे जर 50 रुपये शिल्लक असले तर मी बायकोला म्हणायचो 50 रुपये चालले, 100 रुपये चालले, 200 रुपये चालले. आता 50, 100, 200 रुपये माणसाच्या ऐवजी रुपये दिसू लागले तर माणसा जागी जे जे देखीचे भूत ते जाणी जे भगवंत, हे कसं दिसणार? मग आता एकच इलाज राहिला की वहीत जाळून टाकली, म्हणजे ती कटकटच मिटली. आता का सांगितलं आहे? एकच कारण आहे. निरीक्षण हे नेहमी कॉमन निरीक्षण आहे, सगळेजण पाहतात आहे. पण ज्या वेळेला भूक लागते तेव्हा मूल रडतं, आणि त्याचं एकच कारण आहे, ते जे एक अस्तित्वाची प्रेरणा असते आतून. सगळ्या मुलांना अस्तित्वाची एक प्रेरणा असते. त्या अस्तित्वाच्या प्रेरणेचा परिणाम भूक लागते. मला जगायचं आहे, मला असायचं आहे, मला टिकायचं आहे, ही त्यामागे भूमिका असते. त्याला इन्स्टिंक्ट असं म्हणतात. इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द आहे, इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल. आणि इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल जो आहे, त्या इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवलचा परिणाम असा होतो की त्या मुलाला हे माहीत नसतं बरं का, त्याला मला जगायचं असं तो म्हणत नाही, मला टिकायचं असं म्हणत नाही, त्यातलं काही मनातसुद्धा येत नाही, पण इन्स्टिंक्ट ते काम करत असतं त्याचं. आणि ते काम करत असल्याचा परिणाम असा होतो की त्याला भूक लागते. आणि भूक लागली आणि ती भूक भागली नाही की मूल रडायला लागतं. तर मूल रडायला लागण्याचं एकच कारण असतं, आतमध्ये जो इन्स्टिंक्ट फॉर सर्व्हायवल तो सत म्हणून दिलेला असतो. आतमध्ये जो आपल्या सद्रूप आत्मा आहे, त्या सद्रूप आत्मा त्या मुलाला तू जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे, असलं पाहिजे असं इन्स्टिंक्ट देतो, प्रेरणा देतो. त्या प्रेरणेचा परिणाम म्हणून भूक लागते. भूक भागली नाही की मूल रडायला लागतं. म्हणून मूल रडण्याचं एक कारण आहे त्याच्या मागे असलेली अस्तित्वाची प्रेरणा. अस्तित्वाची प्रेरणा येते कुठून? सतरूप आत्म्याकडून येते. बस जसं चित्रूप आत्मा आत्ता आपण एका उदाहरणाने पाहिला, तसं सतरूप आत्म्याचं सुद्धा हे एक उदाहरण आहे. आणि जर लक्षात घेतलं तर मूल रडलं की लगेच कळलं पाहिजे काय मूल रडतं आहे ते. भूक लागली. भूक का लागते मुलाला? असले प्रश्न विचारायचे नाही. सगळे काय, सगळ्यांना दिसतो मुलांना भूका लागतात. मग काय भूका लागतात? मुलांना काय, आपल्यालाही लागतं ना. पण त्या मुलाला भूक लागली, त्याला कळत नसतं मला भूक लागली असं म्हणता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून ओळखून त्याला द्यावं लागतं जे काय द्यायचं असेल ते. मग का भूक लागते? जी अस्तित्वाची प्रेरणा आहे, ती टिकून राहण्याची प्रेरणा आहे, जी जगण्याची प्रेरणा आहे, त्या जगण्याच्या प्रेरणाचा परिणाम म्हणून त्याला भूक लागते. आणि ती प्रेरणा मिळते कुठून? हा इन्स्टिंक्ट येतो कुठून? सद्रूप जो आत्मा आहे तो सद्रूप आत्मा त्याला सतत म्हणत असतो, अरे तू जगलं पाहिजे. मग जगलं पाहिजे तर भूक लागली पाहिजे, भूक लागली तर खाल्लं पाहिजे, नाही मिळालं तर रडलं पाहिजे. आता ह्या पद्धतीने विचार केला, अगदी तसंच आहे. दुपटं भिजलं की रडतं, का दुपटं भिजलं की गार होऊन जातं, गार झालं की दुःख येतं. आणि जी सुखाची प्रेरणा आहे, सहज त्या मुलाच्या ठिकाणी जी सुखाची प्रेरणा आहे, त्या सुखाच्या प्रेरणाच्या विपरीत जेव्हा त्याला दुःख मिळतं त्याच्याऐवजी ते रडायला लागतं.
अंतराळाला लागल्यानंतर जेव्हा आपण ते दुखतो बाजूला करतो, कोरडं करतो सगळं, तेव्हा त्याला पुन्हा ऊब येते. तर ऊब आलं की पुन्हा ते शांत होऊन जातं. आता ही जी प्रेरणा आहे ही सुखाची प्रेरणा आहे. आणि तिसरी जाणण्याची प्रेरणा आहे. नुकतंच जन्माला आलेलं मूलसुद्धा सगळी टकमक टकमक बघतं. त्या आपण लक्षात आलं, नजर स्थिर नसते तरीसुद्धा ते टकमक टकमक बघत असतं. आणि टकमक बघतं त्याचं एकच कारण आहे, सगळीकडे दृष्टी जी फिरते ते भोवताली जे जे काही आहे ते दिसलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. सहज प्रेरणा आहे. आणि अशी कळण्याची प्रेरणा जेव्हा पूर्ण होत नाही, अंधार झाल्या परिणाम, अंधार झाल्यानंतर भोवतालच्या वस्तू दिसेनाशा होतात. त्या दिसेनाशा झाल्या की जाणण्याची जी प्रेरणा आहे ती जाणण्याची प्रेरणा बंद होऊन पडते, त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. आणि ती जेव्हा मिळत नाही तेव्हा मूल रडायला लागतं. आता ह्यावरून आपल्याला कळतं की तिन्ही प्रेरणा देणारा आत्मा नावाचं तत्त्व प्रत्येकाच्या अंतःकरणात जन्मल्यापासून शेवटपर्यंत आहे. ते नाही असं कधी होतं नाही. आणि असं जे काही तत्त्व आहे त्याला आत्मा असं म्हणतात. ते तत्त्वाचं नाव आहे, नाम नाही आहे, ते काय आहे, ते तत्त्वाचं वर्णन आहे. आणि असं आत्मा नावाचं तत्त्व आहे, असं सच्चिदानंद तत्त्व आहे. त्याला दूर करून सांडूनिराम आनंद घन जो करी विषय चिंतन. आपला विचार चालला आहे की ज्या ज्या वेळेला मला भूक लागेल त्या वेळेला कोणाची आठवण व्हावी, असं आहे. कशाची भूक लागली याची आठवण होते. भूकही सिलेक्टिव्ह असते बरं का. आत्ता मला बटाटे वड्याची भूक आहे, आत्ता मला जिलबीची भूक आहे, आत्ता मला अमक्या पदार्थाची भूक आहे. आता भूक अशी नसते, सिलेक्टिव्ह नसते, याची भूक त्याची भूक त्याची भूक अशी नसते. भूक ही दुसरी भूक असते. आणि भूक ही लागते कशामुळे भूक लागते? सर्वायवलची प्रेरणा आहे. ती कुठून आली? आत्मस्वरूपापासून आली. म्हणून ज्या वेळेला मला भूक लागते त्यावेळेला कोणाची आठवण व्हावी? वदनी कवळ घेता. आता त्यात यांत्रिकता नाही तर काय, ते श्रीहरीचं नाव घेतल्याशिवाय खायचं नसतो. म्हणून काय करायचं? म्हणून टाकूया एकदा. आता असं ते म्हणून टाकूया म्हटलं की ते टाकलं, मग संपलं. सगळीकडे तेच आहे. पूजा उरकायची असते, एक आवरायची असते, 3 आटपायची असते. किती गोष्टी झाल्या? असे 3 शब्द वापरले की पूजेचा निकाल लागून जातो. आणि असा पूजेचा निकाल लागला की आमच्या उपासनेचा निकाल लागतो. उपासनेचा निकाल लागला की परमार्थाचा निकाल लागतो. परमार्थाचा निकाल लागला की आनंदाचा निकाल लागतो. आता हे जे एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत त्या नीट जर आम्ही समजून घेतल्या तर वदनी कवळ घेता नाव घ्या याचं एक पहिलं कारण आहे की त्याच्या प्रेरणेने भूक लागली. आणि त्याच्या प्रेरणेने भूक लागली, त्याचं स्मरण केलं, जेवलो. आणि नंतर त्यांनी जेवण दिलं कोणी? त्यानेच दिलं. म्हणून वदनी कवळ घेतानंतर तेच आहे. मी सकाळी उठल्याबरोबर पहिल्याने म्हणतो, देवा थँक्यू. इंग्लिश कळतं बरं का देवाला, म्हणजे संस्कृत मराठीत बोलावं तर असं काही नाही. तुम्ही म्हणाल कशाबद्दल हो थँक्यू म्हणता? एकच कारण आहे, रात्रीच आटोपलो नाही म्हणून. सारी गोष्ट आहे. समजा रात्रीची अस्तित्वाची प्रेरणा जर त्यांनी देवाने बंद केली असते आतल्या आत्म्याने तर रात्रीच ते संपलं असतं. मग सकाळी ज्या अर्थी मला मिळाली त्या अर्थी पुन्हा मला तुझ्या अनुसंधानात राहायला वेळ मिळाला, पुन्हा मला कर्तव्य करायला आणखी वेळ मिळाला. थँक्यू असं म्हणावं. प्रभाते म्हणे राम चिंते जावा. सगळं आहे बरं का इथे. पण ते प्रभाते म्हणे कायदा आहे. प्रभाते म्हणे राम चिंते जावा. कायद्यात रूपांतर झालं की बिघडलं सगळं. नियमावलीत रूपांतर केलं की सगळं बिघडलं. हे माझ्यासाठी आहे, त्याच्या पाठीमागे निश्चित अर्थ आहे आणि तो अर्थ माझ्या आनंदासाठी आहे. हे जर सारखं लक्षात राहिलं तर सांडूने राम आनंद घन जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंगत असे. म्हणून विषय आपण जे म्हणतो त्या विषयांना बदनाम करण्याचं काही कारण नसतं. विषयांना बदनाम करून आपल्याला आत्मानंद भोगता येणार नाही. तर विषय जसा असायचं तसा असू देत, फक्त त्यांचं काय करायचं नाही? चिंतन करायचं नाही. एवढा एक लक्षात शब्दात ठेवायचा. विषयाच्या चिंतनात दोष आहे, विषयामध्ये दोष नाही. विषय जसे यायचे तसे येऊ दे, कारण ते तुमच्या हातातही नाही आहे. विषय व्याळे मिठी दिदल्या नुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय. तू हे वाचायची सुद्धा एक सुंदर पद्धत आहे. विषय व्याळी मिठी दिदल्या, विषय व्याळे मिठी दिदल्या. म्हणजे विषयरूप सर्पाने जेव्हा मला मगर मिठी मारली तेव्हा नुठी ती उठत नाही. मग काय होतं? उलट ताठी. नंतर काय होतं? जर श्रीगुरूंची कृपा असेल तर ते विषय ते निर्विषय होऊन जातं. ओवी वाचतानासुद्धा हे भान पाहिजे की ते थांबायचं कुठे, भर कशावर द्यायचा, एखाद्या हलकत सोडून कसं द्यायचं, हे सगळं कला आहे. आणि ते ओवी आपला अर्थ जेव्हा कळत जातो, त्याचं चिंतन जेव्हा करत जातो, त्यावेळी ही सगळी कला आत्मसात होऊन जाते. गणपतीची आरती आहे, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची.
इथे थांबायचं बरं का. नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची. आता नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची अशी ओवी सलग वाचली ती ओळ. याचा अर्थ असा होतो की ज्याची कृपा झाल्यानंतर प्रेम नुरवी वाचण्याचा परिणाम आहे बरं का. सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची असं म्हणायचं असतं की नाही, थांबायचं असतं. नुरवी पूर्वी प्रेम कृपादयाची, मग दयाची कृपा प्रेम नुरवी. आता असं जर म्हटलं तर कसं होईल. तर तोडायचं कुठे थांबायचं कुठे हे सुद्धा माहीत पाहिजे. पण ते गणपती बिचारा ऐकून घेतो वर्षानुवर्ष, कारण तो तरी दुसरं काय करणार. म्हणणारे तसं म्हणतात त्याला मी तरी काय करू असं तो म्हणतो. कारण त्यांना ते ठीक आहे, ते मगाशी अथर्व शीर्षासारखंच आहे. 1,00,000 वेळा म्हणायचं असतं, तसं व्हायचं नसतं. जाऊ द्या. आपला विचार चालला आहे विषय व्याळे मिठी दिल्या. ज्ञानेश्वर महाराजाने विषयाला सर्पाची उपमा दिली की विषय नावाचा एक साप आहे. तो विषय नावाचा साप जेव्हा माझ्या गळ्याभोवती मिठी मारतो त्यावेळेला नुठी ती हलत नाही. उलट काय होतं, ताठी अधिकच घट्ट होते, अधिकच बळकट होते. पण ती मिठी जे सर्पाने मारलेलं आहे, विषय नावाच्या सर्पाने जी मिठी मारलेली आहे, त्या विषात त्या सर्पातलं विषच निघून जातं. केव्हा निघून जातं, तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय. आपला विषयाशी संबंध काय. आता विषयाचं चिंतन त्रासदायक आहे, विषय त्रासदायक नाहीत. आता तो विषयाशी संबंध आहे हा, नाही तर कुठून 10-20 प्रकरणं गोळा करून एक ठिकाणी आणलेत असं नाही. तर प्रत्येक आपला जो आत्ता आपला समोर विषय आहे तो विषय समजण्यासाठी ह्या ओवीचा आपल्याला उपयोग आहे. आणि त्या ओवीचा उपयोग करून घेताना आपण म्हणतो की विषयरूपी सर्पाने मला मिठी मारलेली आहे. ती मिठी मी जर प्रयत्न केला तरीसुद्धा माझ्या प्रयत्नाने ती सैल होणार नाही, उलट जास्त घट्ट होईल. पण तुझ्या श्रीगुरूंच्या कृपेची जी दृष्टी माझ्यावर वळली, झाला घोटाळा. आम्हाला काय वाटतं की श्रीगुरूंनी कृपादृष्टीने माझ्याकडे पाहावं आणि त्यांनी ते माझ्याकडे पाहिलं की माझा जो आत घोटाळा झाला आहे तो निघून जाईल. असं नाही आहे. ते तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय. याचा अर्थ असा होतो की तुझी जी दृष्टी आहे, तू ज्या दृष्टीने विषयांकडे पाहतोस, पण श्रीगुरू माझे श्रीगुरू ज्या दृष्टीने विषयांकडे पाहतात ती दृष्टी जर मला मिळाली त्यांच्या कृपेने, तर मग ते विषय कसं होतं, तो सर्पात निर्विषय होऊन जातो. नाही तर आम्हाला अर्थ कोणता आवडतो, त्यांनी माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावं आणि माझ्या आतला सगळं काम होऊन जावं. कशाच्या मोबदल्यात, पाकिट, शाल, श्रीफळ, पाकिट, 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आता सगळी जबाबदारी तुमची झाली, आम्ही आपले वाटेल ते करायला मोकळे. अशी पद्धत त्यांच्या संबंधित नाही, हे फार वेळा समजावून सांगावं लागतं. आणि म्हणून आता श्रीगुरूंच्या कृपेने श्रीगुरू ज्या दृष्टीने जगाकडे पाहतात, विषयाकडे पाहतात, ती दृष्टी त्यांच्या कृपेने जर मला मिळाली तर सर्प ठार होणार नाही आहे, सर्प मरणार नाही, तर सर्पाचं विष निघून जाईल. ह्याचा अर्थ असा होतो विषय जाणार नाहीत तर विषयांचं विषत्व जे आहे ते जातं. मग विषयांचं विषत्व कशात आहे. आता पुढचा प्रश्न आला, गुंतागुंत असते, काय चालवावं लागतं. परवा मी बोललो, हात चालवून होत नाही, पाय चालवून होत नाही, जिभेचा पट्टा चालवून होत नाही. काय चालवून होतं, बुद्धी चालवावी लागते. आणि जी बुद्धी चालवायची ती बुद्धी शास्त्रानुसारी बुद्धी पाहिजे. संतांना अनुसरणारी बुद्धी, शास्त्रांना अनुसरणारी बुद्धी, वेदांताला अनुसरणारी बुद्धी, भगवंताला अनुसरणारी बुद्धी, स्वतःच्या मताने चालवलेली बुद्धी खड्ड्यात नेऊन टाकल्याशिवाय राहत नाही. परमार्थाच्या दृष्टीने निर्विवाद गोष्ट आहे. म्हणून ते तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला श्रीगुरू विषयांकडे जेव्हा बघतात त्यावेळेला ते मिथ्यात्व दृष्टीने पाहतात की विषय मिथ्या आहे. विषय म्हणजे सगळे विषय जगामध्ये असतात, सगळे विषय जगामध्ये असतात. आणि जगत जर मिथ्या असेल तर विषय कसे असतील. जगत जर मिथ्या असेल तर विषय कसे असतील. आम्ही म्हणायचं असतं बरं का, ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं म्हणायचं असतं. पण जगातलं सत्य ते विलक्षणच आहे. जग मिथ्या म्हणायचं खरं, पण मी माझी वाटणी सांगतो जग मिथ्या कसं ते. अमेरिका मिथ्या आहे, कबूल आहे. भारत सत्य आहे. भारत मिथ्या आहे म्हटलं तर हरकत नाही, महाराष्ट्र सत्य आहे. महाराष्ट्र मिथ्या म्हटलं तर माझी तक्रार नाही, कोल्हापूर जिल्हा सत्य आहे. कोल्हापूर जिल्हा मिथ्या म्हटलं तक्रार नाही, आमचं मुरगुड सत्य आहे. मुरगुड मिथ्या म्हणा, आमची तक्रार नाही, माझं घर सत्य आहे. आणि माझ्या घराला मिथ्या म्हणा, तक्रार नाही, हे सत्य आहे. झालं. हे सत्य ज्यावेळी मी म्हणतो तर सगळं मुसळ केरात जातं. आणि अशी हजारो मुसळं केरात पडलेली दिसतात. तर हे आता मी हे का सांगितलं, आत्ता जे बोललो ते का बोललो. ब्रह्मसत्य जग मिथ्या असेल तर जग जर मिथ्या असेल, जगातलं सगळं मिथ्या पाहिजे. आणि विषय जर सगळे जगात असतील तर विषयही मिथ्या पाहिजे.
मग विषयांकडे मिथ्यात्व दृष्टीने मी पाहिल्यानंतर ते विषय जरी माझ्यापर्यंत येऊन पोचले तर ते कसे असणार आहेत? ते मिथ्या असणार आहेत. एकदा त्यातलं सत्यत्वाचं विष निघून गेलं आणि मिथ्यात्वाने त्यांना मी समजलं की त्यातलं विष निघून जातं आणि मग ते सर्प जे असतात ते भगवान शंकरांच्या गळ्याभोवताली, गणपतीच्या गळ्याभोवताली अगदी सुखाने आरामात फिरतात, खेळतात. दिसतात ना? गणपतीच्या गळ्याभोवताली काय असतं? सर्प असतात. शंकरांच्या गळ्याभोवताली काय असतं? सर्प असतात. आम्हाला तेवढंच फक्त कळतं सर्प असतात बरं का त्यांच्याभोवती. पण त्या सर्पाचा सिग्निफिकन्स काय, त्या सर्पाचा अर्थ काय, चौकशी करायची नाही. सगळं विना चौकशी, सगळं जे परमार्थ चालतो टोटली विना चौकशी चालतो. आणि असा विना चौकशी चाललेला जो परमार्थ असतो तो विनाशाकडे नेल्याशिवाय सोडत नाही. म्हणून सारखं म्हणजे काय, याचा अर्थ काय, कशासाठी आहे, हे सगळं जागा असेल तर त्यातून जे समजतं ते समजूत बसल्यानंतर जो आनंद आहे तो वेगळा असतो. मग विषय व्याळे मिठी दिदल्या नुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपादृष्टी निर्विषय होय. आता हे सांगणं काय सांगतो पुन्हा, विषय त्रासदायक नाही. विषयांचं विष कशात आहे? सत्यत्वामध्ये आहे. ज्या वेळेला विषय मिथ्या आहेत असं कळतं त्यावेळेला कोणताही त्रास त्याचा होत नाही. विष आतमध्ये उतरत नाही आणि विष उतरलं नाही की त्या विषयांचा त्रास होत नाही. म्हणजे विषयांचा त्रास काय आहे? पुन्हा पुन्हा ते हवेचं वाटणं, हाच त्याचा त्रास आहे. आपण त्यात अडकून राहणं, त्याच्या नादात राहणं, त्याच्या अनुसंधानात राहणं, नाही मिळालं तर बेचैन होणं, हाच त्याचा त्रास आहे. आणि हा त्रास जर नसेल आणि नुसता विषय असेल तर त्या विषयांचा अजिबात त्रास नाही. हा विषय आमच्या लक्षात बरोबर घेतला तर मग चांडूने राम आनंद घन जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंगत असे. जय जय रघुवीर.